आणि मसाला आणि माच्छाच्या पॉडकास्टवर थोडंसं मसालेदार आणि थोडंसं माच्छा असं आपण ट्राय करणार आहोत आता. ओहायो गोजायमास. लेट्स गो. आज संडेच्या दिवशी आपण कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करूया. ओके, लेट्स गो. नमस्कार, कोनिचिवा. मी प्रियांका आणि मी शलाका तुमचं स्वागत करतो मसाला अँड मच्छा. मसाला आणि माच्छा. आज आम्ही मागच्या एपिसोडमध्ये ज्याचं खूप गुणगान केलं ना, त्या गोष्टी तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहोत. कन्व्हिनियन्स स्टोअर आणि सुपर मार्केट. त्याला शॉर्टकटमध्ये आम्ही म्हणतो सुपा आणि कोंबिनी. लेट्स गो. हे पण टाकू. ओ माय चीज ते कुणासाय मध्ये तिकडे होत आहे. सिग्नलला थांबवायचं बटन दाबलेलं आहे आणि आता मी सिग्नल थांबायची वाट बघतोय. 10 सेकंड. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स गो. टायमिंग भारी आहे वाईनचं. उगाच नाही हिरवे म्हणत त्यांना. बघ, लगेच हिरवा कलर चेंज करू शकतो आम्ही. हिरवे हिरवे गाल गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. कोणाची कविता आहे ही? बालकवी. बालकवी. इथे ही जी बोट दिसतीये, इकडे तोदाकोयनच्या अराकावा रिव्हर मध्ये हे बोटिंगची शर्यत वगैरे आणि ट्रेनिंग हे इथे चाललेलं असतं. तर तोदाकोयन हा एरिया बोट रेस आणि बोट क्लबसाठी फेमस आहे. आणि फुलं आणि ही माणसं 1, 2, 3, 4 आणि इथे अजून एक बोट अशी हा फेमस मॅनहोल हा म्हणजे आपल्या संगमवाडी सारखं ना. हो, आपण संगमवाडीला असे मॅन्युअल कव्हर्स डिझाईन करायला पाहिजे. आठवड्याची भाजी घेतलेली आहे. आता जाऊयात कन्व्हिनियन्स स्टोअर. आम्ही आता आलोय 7-Eleven आणि आमची कॉम्बिनी कॅप्टन प्रियांका आता तुम्हाला गाईड करणार आहे. 7-Eleven. वेलकम टू 7-Eleven. असं नाही म्हणायचं. इराशाईमासे. इराशाईमासे. दोजो गुरान कुनासाई. तुम्हाला माहिती आहे का, मी खरंच 7-Eleven मध्ये पार्ट टाइम जॉब केला आहे. त्यामुळे इराशाईमासे अरिगातो गोजाईमाशिता असं आम्हाला म्हणायलाच लागतं. आणि इराशाईमासे अगदीच नाकातनं आवाज काढून म्हणायचं असतं. हा रूल आहे. चला तर आपण बघूयात आमच्या 7-Eleven मध्ये काय काय गोष्टी मिळतात आणि हे किती कन्व्हिनियंट आहे. दाखवा. इथे गरम चहा, कॉफी, जपानी चहा, मोगी चहा किंवा वेगवेगळ्या चहा आणि कॉफीचे हा रॅक आहे. इकडे ओनिगिरी म्हणजे भाताच्या छोट्या छोट्या मुटकुल्या केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये व्हेजिटेरियन ऑप्शन हा एक आहे, ज्याच्यामध्ये आपले काळे तीळ आणि हे राजमा असं हा एक व्हेजिटेरियन ऑप्शन आहे. आणि माझं सगळ्यात आवडता हा सिंपल मीठ आणि भात त्रिकोण. हे 2 ऑप्शन त्रिकोण आहेत. आणि हा सुद्धा व्हेजिटेरियन आहे. शिओ कोंबू एदामामे. सो याच्यामध्ये एदामामे बीन्स आहेत, भात आणि सीवीड आहे बेसिकली. हे सीझनल असतं. सीझननुसार इथे वेगवेगळ्या प्रकारचे ओनिगिरी येतात, व्हरायटी येतात. पण काही ओनिगिरी अगदी फिक्स आहेत. ओके. इथे पण काही रेडी टू ईट फूड आहे. भात आणि पास्ता, सँडविचेस, सॅलेड्स, स्ट्रॉबेरी सँडविच. डिसेप्टिव्ह सँडविच. ह्याच्यामध्ये समोर जेवढ्या स्ट्रॉबेरीज दिसत आहेत ना तेवढ्याच आहेत. मागे ह्या पॉईंटपासून मागे काहीच नसतं ह्याच्यामध्ये. पण पहिली गोष्ट फळं आणि फळांचं सँडविच करणं हे मी पहिल्यांदा जपानमध्ये. स्ट्रॉबेरी आणि ऑरेंजेस हे त्याच्यामध्ये सँडविच आहे, जे अगेन व्हेज म्हणून खाऊ शकतो. इथे अगेन थोडे सॅलेड्स आणि इझी टू ईट प्रोटीन बार.
फॉर एक्झाम्पल चिकुआ चिकन बार, ह्याच्यामध्ये प्रोटीन असतं, त्यामुळे लोक Salad हे chicken bar. प्रोटीनसाठी ह्याच्यामध्ये 12% प्रोटीन आहे. सो क्विक प्रोटीन सोर्स. मोस्टली यांच्या जेवणामध्ये प्रोटीनवर जास्ती भर दिला आहे. आय थिंक हे प्री मॅरिनेटेड चिकन्स वगैरे आहेत तिथे जे हे तुम्ही फक्त ग्रिल करून खाऊ शकता. त्याच्यामध्ये अगेन अल्कोहोल सेक्शन, अल्कोहोल, इवन यू गेट Ice लाईक cream. सम बेसिक सिलेक्शन ऑफ वाईन. इथे परत अजून फ्रोझन फूड्स जे तुम्ही अगदी पिझ्झा पण आपल्याला मिळू शकतो. घरी जाऊन तुम्ही किती मिनटं दाखवलं ह्याच्यामध्ये, 3 मिनटं 30 सेकंदापासून 4 मिनटात तुमचा हा पिझ्झा रेडी होऊ शकतो. आणि तिथे तुम्हाला नंतर दाखवू आम्ही की तिकडे आपल्याला एक ओव्हन पण ठेवलेला आहे, हो. त्यामुळे तुम्ही हे लगेच खाऊ शकता. हे जपानचं सगळ्यात तिखट रामेन, खाराई, रेडी टू रामेन. रामेन. इथे थंडगार असे पदार्थ, पेय, पाणी, सोडा. प्रियांका ते दाखव ना, स्मूदी. वेअर कॅन यू. स्मूदीज इकडे ठेवल्यात. इथे नाही आहेत का ह्या स्मूदीज आहेत? अच्छा, या स्मूदीज आहेत. ओ येस केस. आपण कुठली घेऊयात? स्ट्रॉबेरी. काय काय आहे? स्ट्रॉबेरी, हे बघा सगळीकडे बेक स्वीट पोटॅटो, ग्रीन्स आहे, बेक Sweet स्वीट potato पोटॅटो सगळीकडे आहेत. सध्या सीझन आहे त्यामुळे. हा भाज्यांचा आहे. चॉकलेट कॅफे लॅटे स्मूदी पण आहे. ही कुठली आहे? बनाना आहे, अगेन स्ट्रॉबेरी, बनाना, असे सीझनल हे आहे. स्ट्रॉबेरी मिल्क पण आहे. चला का सांग, तुम्ही कुठली घेणार आहात? चॉकलेट. येस हां येस. चला पण मी तुम्हाला दाखवते ही कशी बनवायची. ओके. लेट्स गो. आणि आम्ही स्मूदी घेऊन म्हणजे तयार करायच्या आधी फ्रेश फूड्स और रादर हॉट फूड्समध्ये इथे बाउज मिळतात. त्याच्यामध्ये पिझ्झा बाव असतो, त्याच्यानंतर स्वीट बीन पेस्ट बाव असतो, जास्त करून पोक बन्स वगैरे जास्त असतं. आमचं फेवरेट आईस्क्रीमचं सेक्शन, आणि माझं सगळ्यात फेवरेट आईस्क्रीम माझं पण मॅचा. आणि अर्थातच जपान आहे त्यामुळे इथे असॉर्टमेंट ऑफ रेडी टू ईट रामेन अँड नूडल्स, लाईक प्रत्येक प्रकारचे नूडल्स, सॉस, याकिसोबा, त्याच्यानंतर उदोन, करी नूडल्स अँड काय 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 काय. आणि गंमत म्हणजे इथेच गरम पाण्याची पण सोय केलेली आहे, त्यामुळे तुम्ही हा डबा घ्यायचा, गरम पाणी टाकायचं आणि अगदी तुम्ही बाहेर बसूनही खाऊ शकता, किंवा काही काही 7-Elevenमध्ये आतमध्ये खाऊन बसण्यासाठी पण जागा असते. हे सगळं नॉनव्हेज असल्यामुळे आम्ही काही खाऊ शकत नाही. ब्रेडचे प्रकार. चला सो आपण चला स्मूदी करूया. बिल करूयात. तिला पण घे. ते पे देऊ नये काय शिमास. आता आपण बघूया ती आपल्याला कसं थँक्यू म्हणतीये. आपली रिसीट आपण इथे कचऱ्यात टाकायचीच आपल्याला हवी नको असेल तर. थँक्यू. चला आता आपण बनवूयात. सो हे आहे स्मूदीचं मशीन. आता प्रियांकाने जी स्मूदी इथे घेतली आहे ह्याच्यामध्ये बेसिकली सगळा बर्फ आहे आणि प्री मिक्स सारखं आहे, पण हे अजून स्मूदीच्या त्या स्मूदी स्टेटसमध्ये नाही आहे. तर आपण त्याची स्मूदी बनवूया आता. लेट्स सी हाऊ वी डू. इथे एक बारकोड आहे आपल्याकडे, तो मला इथे त्यांनी सांगतायत तसं स्कॅन करायचा आहे. तो बारकोड स्कॅन आपण खाली करतोय. आता ते आपण ओपन करायचं. ते लिहितायत तसं, म्हणतायत तसं उघडून तो कप आपण आत ठेवायचा आहे आणि बंद करायचा आहे. ते आपल्याला विचारते की तुम्ही हे कागद काढलाय का, आणि ओके ओके म्हणूयात आणि स्टार्ट. ते गरम पाणी टाकताय.
थोडंसं, कारण ते खूपच बर्फाच्या स्वरूपात आहे. आपल्याला दिसतंय मिक्सर. पण हे किती मस्त आहे ना, आपल्या डोळ्यासमोर आपल्याला सगळं दिसतंय ते ॲक्च्युली काय करतात. एक्झॅक्ट. पण हा खरंच एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आपल्याला दाखवतात की आता ब्लेंडिंग. आय थिंक 7-Elevenच्या स्मूदीज फेमस आहेत राईट. हा चहा त्यांनी आता नवीन काढलेला आहे, म्हणजे आता रिसेंटली एक 2-3 महिन्यापूर्वीपासून हा चहा एक विकायला Right. चालू केला आहे. ह्याच्या आधी मी कधीच चहा बघितला नव्हता. आली पण आता त्यांनी लिहिलेलं आहे रेडी. आपण आता उघडूयात. रेडी. स्ट्रॉ पण स्ट्रॉ इथे ठेवली होती का? हो, नाही त्यांनी दिली होती मला. अच्छा. आपण आता एक लीड आपापल्या पद्धतीने घ्यायचं आहे. पण इथे कधीही कोणी लोक इथनं शुगर घेऊन चाललेत किंवा एक्स्ट्रा काहीतरी घेऊन चाललेत असं कधीही होत नाही. त्यामुळे आपण जेव्हा टुरिस्ट म्हणून इथे येतो तेव्हा आपण असं घेऊ नये. मी तुला कदाचित चुकीचं घेतलेलं आहे. त्याच्या बाजूचं असेल. हे दोन्ही प्लास्टिकचे असल्यामुळे नाही. अरे अच्छा स्मूजी. सॉरी, माझं स्मूदीचं चुकलेलं. झाकण वेगळं होतं. पण तू आधी म्हणली तसं इथे आमचं झेरॉक्स आणि ATM हे इथे दिसतंय. सो इथे आल्यावर आपण कॉपी, प्रिंट, स्कॅन, इवन तुम्ही ऑनलाईन तिकीट विकत घेतलं असेल एखादं तर ते फिजिकल तिकीट प्रिंट करण्यासाठी तुम्ही इथे येऊन करू शकता. म्हणजे जसं डिझनीलँडचं तिकीट किंवा कोणत्या शोचं तिकीट वगैरे किंवा स्की ट्रिप्सचे तिकीट्स पण ते इथे प्रिंट होऊ शकतात. आपले फोटो आणि इथे अतिशय छान पद्धतीने ठेवलेले आहे. आणि अगदी तुम्हाला सांगते एवढं जपान्स आपण म्हणू शकतो प्रामाणिक आहे. इथे कागद पण ठेवलेले असतात, पण कोणीही स्वतःहून आपापला कागद घेऊन चालला आहे, पांढरे कागद चोरतात असं कधीही होत नाही. 7-Elevenचं ATM आणि तुम्ही इथे मनी ट्रान्सफर करू शकता आणि पैसे काढू शकता. हे एक खूप कन्व्हिनियंट रात्री अपरात्री ATM मशीन खूप महत्त्वाचं आहे. चला आता आपण ह्याच्यात घालून मी पहिला सिप घेते. थँक्यू. इतadakimasu. How is it? It's really nice. It's cafe latte smoothie. Very nice. Let's move to our next combini with our new partner Shalaka-san. कुत्र्याची शी अशी सिगरेट पिऊ नका. ते म्हणतात असे हे बघा अशी सिगरेट प्यायची नाही आहे जसं तो म्हणतोय. तर फक्त अशी पिऊ शकतो, अशी नाही प्यायची. हॅलो, आय एम फ्रॉम Tadakoen. What language are you speaking? Are you speaking? What language? Yeah. We are speaking Marathi. Marathi. Yeah. Do you know? I know just it's Indian language, but Which I one? can't speak. Hindi? Marathi is Indian. Yes. language, Where are right? you from? I'm from Japan, and I'm Oh. very interested in Really? Indian languages. For example, Hindi, Nepali, Oh. Telugu, Tamil, and Sinhala. Sinhala is is not India, but yes. Yeah, we have our YouTube channel. Would you be part of our YouTube channel? We are I don't shooting know. one video, and now you're interested in India. Yep. So I will teach you one Marathi word, which Oh, is thank you. arigato gozaimasu, and then we'll say together. How about that? it's very good. It's good. Like arigato gozaimasu is dhanyavad. Dhanyavad. Yeah, then let's do that. Ah. Dhanyavad. धन्यवाद. It's maybe similar to Hindi or Yes, Nepali. same. Dhanyavad. Dhanyavad or abhari ahe, but it's like two words. So it's Abhari. abhari ahe. Abhari ahe. Yes. मेरा नाम आयम है. ओह, आपका नाम क्या है? मेरा नाम प्रियंका है. आप कैसी हैं? आप कैसी है? आप कैसी हैं? मैं बहुत ही अच्छी हूँ. आप कैसे मैं हैं? बहुत ठीक है. मैं ठीक हूँ. मैं ठीक हूँ. ओह, genki ni natte masu. De नोवा. बहुत अच्छा है. बहुत अच्छा है. बहुत अच्छा है. धन्यवाद. 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 नमस्ते. 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 बाय बाय. बाय बाय. आपका दिन अच्छा रहे. आपका दिन अच्छा हो. अच्छा हो. बाय See बाय. you.
ते आम्ही एवढे फ्रेंडली आहोत असं वाटतंय. आमचं ऑरा. आमचा ऑरा असा शाईन होतोय. मराठी मुली काही करू शकतात, बघितलं तुम्ही. म्हणून तुम्ही फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि जवळच्या लोकांनाही शेअर करायला अजिबात विसरू नका. नक्की. आणि जर तुम्हाला सबस्क्राईब आणि फॉलो कसं करायचं हे पटकन कळत नसेल तर आमच्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब असं लिहिलेलं एक बटन असेल, ते प्रेस करा. आणि लाईक असा दिसणारा एक थम्सअपचं चिन्ह असेल, ते प्रेस करा. आणि आमचा व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोचावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुम्हाला अजून पुढच्या एपिसोडमध्ये काय ऐकायला आवडेल ते सांगायला आम्हाला विसरू नका. तर आता आपण अजून किती लांब आहोत? आपण मागे आजचा दिवस सो आम्ही आता आलेलो आहोत YouTube. Yes. Me upstairs. Oh yes, thank you. We will. Thank you. ओके. आम्ही आलेलो आहोत. आमचा नवीन पार्टनर आहे कॅप्टन नंबर 2 शलाका-सान. इंट्रोड्युसिंग फामिमा. लेट्स गो. प्रत्येकाचं म्युझिक वेगळं असतं. इथे फामिमामध्ये ना, फामिमा म्हणजे फॅमिली मार्टचं शॉर्ट फॉर्म करून सगळेजण त्याला फामिमा म्हणतात. आणि हा फामिमाचे कलर्स आहेत, ग्रीन, ब्लू अँड व्हाईट. तर हे फामिमा ब्रँडचे सॉक्स आहेत, तिकडे मिळतात. आणि ही आता फामिमाची बेल वाजली ना, माझ्या मैत्रिणीच्या घरात दरवाजाची बेल ही होती. नाईस. तुला मी एक गंमत दाखवू का? हां. ॲक्च्युली हा तो ब्रँड आहे की ना? हो, खरंच हे बाकाओके आहे. बाकाओके म्हणून हा चिप्सचा ब्रँड आहे. हा निगाताचा फेमस बाकाओके आहे. हो, मला माहिती नव्हतं. आमच्या निगाताच्या वस्तू सापडल्या. फॅमिली मार्ट स्पेशल सॉफ्ट टॉय कलेक्शन्स. माइनक्राफ्टचे छोटे छोटे डॉल्स आहेत इकडे. हे बघा, जपानी लोक काहीही विकत घेऊ शकतात. हे बघ, इथे फुल माइनक्राफ्टचं कलेक्शन आहे. सॉफ्ट टॉयजचं. इवन कन्व्हिनियन्स स्टोअरचा साधारण लेआउट तसाच असतो. एका ठिकाणी फ्रीजर्स असतील जिथे ड्रिंक्स असतील, इथे आपले चहा किंवा स्ट्रॉबेरी मिल्क असे आहेत. त्याच्यानंतर मगाशी आपण जे चिकन मॅरिनेट्स वगैरे बघितले ते इथे पण आहेत. आणि सँडविचेस आहेत. एक सँडविच, मला हे एक सँडविच भयंकर आवडतं. आणि इथल्या ओनिगिरीचा स्टॉक थोडा कमी झालेला दिसतो आहे आत्ता. त्याच्यानंतर तुम्ही काही प्रमाणात ऑनलाईन शॉपिंगचे कार्ड्स पण विकत घेऊ शकता. आणि पण फामिमामध्ये सगळ्यात फेमस काय माहिती आहे का? नाही. फामी चिकन. फॅमिली मार्टचं चिकन जे आहे ना, ते इकडे मिळतं. इथे आहे ना आता. चिकन इथे आहे. चिकन इथे आहे. दॅट्स इंटरेस्टिंग. साधारण सगळा लेआउट सेम असतो, पण ब्रँडनुसार त्यांचे पदार्थ त्यांच्या कंपनीने बनवले असतात. आणि काही कॉमन प्रोडक्ट्स पण असतात. जसे तर मी काय घेऊ इकडनं? इकडे आपण एकदा दाखवूयात. साधारण हा एक मिनिट, तुझी भाजीची पिशवी कुठे आहे? प्रेक्षक, आम्ही माझी भाजीची पिशवी विसरली आहे. पटकन घेऊन येते आणि आपण बघूयात ती तिथेच आहे का. कशी काय विसरली शलाका-सान मी? पण हे जपान असल्यामुळे मला काही तू टेन्शन नाही. मगाशी 7-Elevenच्या समोर ह्याला अडकवली होतीस, तिथेच ठेवलीस का? हां, आपण जाऊन बघूयात. आपल्याला मिळणार आहे. जपान आहे, आपली गोष्ट हरवणार नाही. चला तर मग. आय होप. माझी पण हरवलेली त्याच्या पिशवी आधी सापडूयात. त्याच्या आधी मी बाकाओके विकत घेईन. नक्कीच. लेट्स गो. कशी काय मी विसरले तिकडे. म्हणजे मी जपानला ग्रँटेड धरायला लागली आहे की काय? म्हणजे मला तिथेच मिळेल वगैरे. फॅमिली मार्टचा कॉफीचा कॉर्नर हा आता रिसेंटली चेंज केला आहे त्यांनी. ह्याच्यामध्ये सेम हे उघडून
तुम्ही टच करून घेऊ शकता. ह्याच्यामध्ये कप ठेवल्याशिवाय इथे तुम्हाला ऑप्शन्स येत नाही. आणि फॅमिली मार्टमधल्या कॉफीमध्ये हा छान ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्स घालू शकतात आणि बनवू शकता. साधारण फॅमिली मार्टचा प्रायजेस आणि 7-Elevenचे प्रायजेस हे ऑलमोस्ट सेम असतात. शलाका सांग, आता आपण जाऊयात माझी बॅग शोधायला. आता या मॅडम इतके निवांत आहेत, यांचं 2 दिवसांनी वॉलेट हरवलेलं सापडलं. त्यामुळे आता ही 7-Elevenमध्ये तिची भाजीची अख्खी पिशवी विसरली आहे. सीमा सेन तरीसुद्धा इतकी निवांत आहे की आधी आपण लॉसनला जाऊन येऊया म्हणते आणि मग शूट करूया. बॅग मला मिळणारच आहे 100%. आणि भाजी घेऊन जाऊन काय करणार आहेत लोक. इट्स ओके. हा इथला पार्ट खूप छान आहे. कुत्रा पण झोपलेलं आहे छान. इथे बसतात लोक, मजा करतायत, ऊन खातायत. सो असं करत करत आपण पोचलो आहे आपल्या तिसऱ्या आजच्या कोम्बिनीला. आणि कोम्बिनी कॅप्टन 1 इज अगेन इन चार्ज. सो कोम्बिनी माझी bag कॅप्टन हरवली आहे. काय आहे या लॉसनमध्ये? हे एक ॲमेझॉनचं उकेतोरू नावाचं आहे. याच्यामध्ये तुम्ही गोष्टी कलेक्ट करू शकता. आणि म्हणजे स्वतःच्या पत्त्यावर न पाठवता तुम्ही इथनं तुम्ही collect करू जवळच्या शकता. कन्व्हिनियन्स स्टोअरच्या पत्त्यावर ते पाठवून या बॉक्सेसमध्ये ती डिलिव्हरी कलेक्ट करू शकता. तर जसं तिथे कलेक्ट करता येतं तसं इथे ह्याचं नाव आहे स्मारी. ह्याच्यामध्ये रिटर्न करायला लागतं. कोड दाखवून हा डब्बा उघडतो. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पॅक टाकायचं आणि रिटर्न. इट्स ॲज सिम्पल. मी अजून एक गोष्ट केली ह्या स्मारीमध्ये. हां म्हणजे मेरकरी म्हणून एक ॲप आहे. हां. त्या मेरकरी ॲपवर तुम्ही स्वतःच्या वापरलेल्या काही गॅजेट्स किंवा काही वस्तू असतील त्या तुम्ही अपलोड करू शकता. कोणाला जर त्या सेकंड हँड वस्तूंची गरज असेल तर ते विकत घेऊ शकता आणि तुम्ही हे वापरून ते पोस्ट करू शकता. सो बेसिकली ज्या माणसाने ते विकत घेतलं आहे त्याचा पत्ता न डिस्क्लोज होता फक्त QR कोड ट्रॅकिंगवर तुम्ही तुमच्या सेलिंगचा जो QR कोड आहे तो स्कॅन करून आणि मग इथे ड्रॉप बॉक्स दिलेला आहे किंवा हे जे पॅनल आहे हे पण आपोआप ओपन उघडतं. होतं आणि इथे मोठे बॉक्सेस तुम्ही टाकू शकता. खरं आहे. शिला कसा तुमच्या मागे हळू. तुम्ही मला जरा ताज्या भाज्या दाखवा आता. कोम्बिनी कॅप्टन मी आहे का आता? हो, आपण दोघी मिळून करूयात आता. सो हे लॉसन मगासच्या 2 कन्व्हिनियन्स स्टोअरपेक्षा जरा मोठं आहे. तर इथे जवळपास सुपरमार्केट वजा कन्व्हिनियन्स स्टोअर असं आहे. त्यामुळे इथे भाज्या पण आहेत. इथे काही लोक आय बसून थिंक बनाना ब्रेड बनवायच्या लायकीची केळी आहे. आधी तुम्हाला म्हणलं तसं इथे लोक बसूनही कॉफी चहा पिऊ शकतात. इथे काही वेगळ्या ब्रँडचे प्रोडक्ट्स ठेवलेले. ह्याचं नाव मुजी. हां, ह्याचं म्युझिक वेगळं आहे. अशाला का सांग. या मुजी ब्रँडचे काही प्रोडक्ट्स इथे ठेवलेत. मुजी हा ब्रँड फक्त लॉसनमध्येच. हो, म्हणा जोरात गाणं म्हणा. कराओके कम लॉसन ट्रिप. हे थोडं खूप स्पेशियस आहे असं मला हे वाटतं. बऱ्यापैकी स्पेशस आहेत. इथल्या वस्तू साधारण त्याच आहेत. फक्त मला इथे जास्त स्ट्रायकिंग झालं आहे ते म्हणजे इथे चीजेस आणि मीट प्रॉडक्ट्स यांचं जरा कलेक्शन Again, अजून fruits. जास्त छान आहे. परत हॉट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स आणि आय थिंक लॉसन्सची पण एक व्हरायटी ऑफ स्वीट्स हे खूप छान असतात. लॉसनमध्ये उची कॅफे म्हणून एक ब्रँड आहे. इथे गोदिवाचे चॉकलेट्स किंवा गोदिवाचे स्वीट्स, गोदिवाचे प्रोडक्ट्स आहेत. या मोचीमध्ये आतमध्ये आईस्क्रीम असतं स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला फ्लेवरचं. आय थिंक ह्याच्यामध्ये दायफुकू आहे, हे आईस्क्रीम नाही आहे तर व्हिप्ड क्रीम और मे बी ॲक्च्युअल स्ट्रॉबेरी पण असेल ह्याच्या आतमध्ये. सेम अतिशय. हे बघ तुला जे युकिमी दायफुकू हवं होतं हे इकडे असं. हे बघ इकडे आहे. हे बघ इकडे आहे. ओ येस, दिस इज इट. हे माझं हे मोची आईस्क्रीम आहे. हे मोची आईस्क्रीम अतिशय भारी लागतं. बाकी सगळा सेटअप सेम आहे. आणि आम्ही तुम्हाला आधी म्हणलं तसं इथे वॉशरूम्स पण आहेत. मुली आणि मुलांसाठी वेगवेगळे असे दोन्ही. त्यांचं
लाईव्ह फूड काउंटर. त्याच्यामध्ये मोस्टली चिकन आणि बीफ बाव. ही यांच्याकडे माच्छा बाव आहे. शुड वी ट्राय दॅट? मी ट्राय करणार आहे हा. ओके. कारण आपण आलोय तर प्रत्येक कन्व्हिनियन्स स्टोअरमधून आपण काहीतरी घ्यायलाच पाहिजे ना. तर आम्ही आणि आमच्या- हिरवे आणि मनोहर आल्यामुळे आपण हिरवं माच्छा काहीतरी घ्यायलाच पाहिजे बन. असं मला वाटतं. डेफिनेटली. हां, इथे सिगरेट्सचं काउंटर दाखवते तुम्हाला मी. सिगरेटच्या काउंटरमध्ये मागचा- कलरफुल आहेत आणि तुम्ही त्याचा फक्त नंबर सांगायचा की मला 503 हवा आहे, 510 हवा आहे. आणि हे इलेक्ट्रिक सिगरेटसाठी मोठं आहे. इथे तुम्ही सेल्फ सेल्फ चेकआउट पण करू शकता. पोस्ट बॉक्स आहेच आणि काही लाईव्ह फूड. चला कसा आता माझ्यासाठी आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठीच ग्रीन टीचा बन घेत आहेत. आपण वाट बघूयात तोपर्यंत. कॉफी मशीनमध्ये प्रत्येक कॉम्बिनीची कॉफी मशीनमध्ये थोडा थोडा फरक असतो. त्याच्यामध्ये फ्लेवर नसले तरी यांचा एक ब्रँड आहे माची कॅफे. इथे बघू शकता. सगळ्याच कॉफ्या साधारण छान आहेत आणि म्हणजे तिघांनाही वेगळीच हवे तिन्ही कॉम्बिनीजला. पण एकंदरीत बघायला गेलं जर तुम्हाला दुधाळ कॉफी हवी असेल तर 7-Elevenची कॉफी बेस्ट आहे. शलाकासांनी तर आणलेलं आहे आणि तिने खूप छान असं पॅक करून दिलेलं आहे. वेल, आता मी हे ओपन करणार आहे इथे. शलाकासांनी प्रत्येक गोष्ट तुम्हाला देण्याआधी तुम्हाला सॅनिटायझरनी हात धुतात. हे तुम्ही बघितलं आहे? हो, कारण जेव्हा मी पार्ट टाईम करत होते तेव्हा हे कंपल्सरी रूल होता की तुम्ही कुठलाही लाईव्ह फूड सर्व करताना पहिला सॅनिटाईजने तुमचे हात स्वच्छ करायचे आणि मगच त्या कशामध्ये हात घालून चमच्यानी हा पार्ट तुम्हाला द्यायचा. ओके. सो आता मी तर सॅनिटायझरने हात स्वच्छ नाही केले पण माझे पण- हात आहेत Oh, बऱ्यापैकी looks स्वच्छ. so nice. So this is उजी माच्छा बन आणि मसाला आणि माच्छाच्या पॉडकास्टवर थोडंसं मसालेदार आणि थोडंसं माच्छा असं आपण ट्राय करणार आहोत आता. सो हाई. पहिले थोडंसं उलटं जाणार आहे मी. बट लुक ॲट दिस. सो यमी. वाफाळता माच्छा बन आहे एकदम. आतमध्ये माच्छा क्रीम असं भरलं आहे. आय एम गोना ट्राय दिस. शलाकासान ह्या फूड ब्लॉगर पण झालेल्या आहेत. माच्छा चॉकलेट अमेझिंग लागतं. मंडळी, मला हे खूप लवकर ट्राय करायचं आहे त्यामुळे आजचा आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो. मी वरती तोदाकोन स्टेशनमध्ये पियानो आहे, कोणतरी वाजवत आहे फ्रीमध्ये. कोणी तो पियानो पण चोरून घेऊन नाही जात आहे. पण आपल्याकडे जसं ATM मशीन चोरून घेऊन जातात तसंच पियानो घेऊन गेलेत असं होत नाही. हो, अगदी काही सिक्युरिटी वगैरे नाही आहे त्याला. कोणीही तिथे येऊन बसून वाजवू शकतं. आणि जपानमध्ये पियानो ज्यांना वाजवता येतात अशी लोक पण भरपूर आहेत. भरपूर आजोबा आजी मस्त ऊन खात आहेत तिथे हो. आणि बहुतेक प्रे करतायत. नाही कोराय आमची स्वच्छ पब्लिक वॉशरूम्स. अतिशय स्वस्त. एकदम स्वच्छ. बघा, याच्यावरूनच तुम्हाला कल्पना येऊ शकते की आत किती स्वच्छ असेल. ही सगळी जी लोकं बसली आहेत ना, ही आमचं जे तोडा सिटी आहे ते स्वच्छ ठेवायला आणि सिगरेट्स किंवा कागदाचे तुकडे हे सगळं उचलायला असतात. आणि मोस्टली इथे बघितले हे सगळी लोकं थोडे 60च्या पुढे किंवा 65च्या पुढे असलेली लोकं आहेत जी आपल्या सोशली सपोर्ट करतात आणि त्यांचा ड्रेस थोडा वेगळा असतो, युनिफॉर्म असतो ना. पण हे मी खूप ऑब्झर्व केलं आहे की साधारण थोडीशी वयस्कर लोकं ही कामं बरीच करतात आणि अशी कामं करतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेळ उभं राहायला लागू शकतं. जशी की हे आजोबा आहेत आता, ते बसचे स्टाफ म्हणून काम करत आहेत आणि अशा वेळी मला हे खूपदा असं वाटतं की ह्यांना इतक्या वेळ उभं राहून काम करण्यासाठी पायांमध्ये इतकी शक्ती कुठून येते या वयामध्ये.
हो ना. हीच त्यांची इकिगाई आहे की कायम काम करत राहणं. स्पेशली सुपर मार्केटमध्ये जे कॅशियर्स असतात किंवा रात्री पण काम करणारे लोक असतात ते देखील थोडे वयस्कर लोक आहेत. हो. पण हा मी म्हणते की त्यांचा एक वेळ घालवण्यासाठी पण एक छान उपक्रम आहे. असं पण छान प्रकारे ह्या त्यांचा वेळ घालवतात आणि शेवटी अगदी 90-95% काम करत राहणं शेतात, सुपर मार्केटमध्ये किंवा अतिशय सोशल काम हे बघा. देखील ती करतात. आजोबा मस्त आहे की सायकल चालवून चाललेत. म्हणजे 60-65 झाले आता, मी रिटायर झालो आणि आता आम्हाला काही करायचं आजोबा नाही. कमीत कमी 80 वर्षाचे असतील नाही का? हो, आता आपण जातोय माझी हरवलेली बॅग शोधायला. टडन टडन. Suspense. टडन. भाजीची बॅग तिथेच आहे का हलवलेली आहे? कुठे आहे? It was here. इथे ठेवली होतीस नक्की? हो. Let me ask her. स्टाफला विचार. Achida. This is बघा. my bag. Remember, guys? टॅग लावून वगैरे इथे बॅग आहे. I will just ask her. Sumasen, wasuremo naga arimashita. Gomenasai. Wasuremo watashi. अरे अरे Be careful. जसे arigatou gozaimasu. Sumasen. काहीही माझा कचरा पण ह्याच्यात तसं तर तसा आहे, कोणी घेतलेला नाही आहे आणि थँक्यू सो मच. थँक्यू. मी म्हणले तसं जपानमध्ये साधारण 99.99% तुमच्या गोष्टी परत मिळतात. अगोदर पुढच्या सो कॉम्बिनी कॅप्टन प्रियांका अँड शलाका आम्ही परत 7-Elevenच्या बाहेरनं साईन ऑफ करतोय. आम्हाला आमची हरवलेली विसरलेली बॅग पण परत मिळाली आणि आज आम्ही पूर्ण दिवस खूप इंटरेस्टिंग लोकांनासुद्धा भेटलो हा व्हिडिओ शूट करताना. तर आमचा हा आउटडोअर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमचं लाईकसुद्धा खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे लाईकचं बटन दाबायला विसरू नका आणि सबस्क्राईबचं बटनसुद्धा दाबा. तोपर्यंत आम्ही तुमचा निरोप घेतो. काही चूकभूल असेल तर द्यावी घ्यावी, लोभ असावा. सायोनारा. सायोनारा.